थेट संबंध इम्तियाज जलीलचा आहे. मग पोलीस काय करत आहे? आखिर इम्तियाज जलील के घर पे पुलिस क्यों आई और इम्तियाज जलील ने किस तरह से करारा रिप्लाई दिया, मैं आपको इम्तियाज जलील का वो भी वीडियो दिखाने वाला हूँ। लेकिन उससे पहले पूरी अपडेट जान लीजिए कि पूरी अपडेट है क्या। तो शायद आप सभी को नासिक का एक केस पता होगा जिसे कॉर्पोरेट जिहाद वगैरह बोलते हैं, निदा खान का। आपको ये केस पता होगा। अब ये केस के अंदर एक नया मोड़ आता है। निदा खान मिलती है औरंगाबाद यानी कि संभाजी नगर से। अब वो जो मिलती, जो आरोप लगाए, जो एमआईएम पार्टी के एक नगर सेवक है मतीन नाम के, उनके घर से मिलती, ऐसा आरोप लगाया गया कि इन्होंने इसको पनाह दी थी ये गुनहगार को, मतलब उनकी तरफ से ऐसा बोला गया। हालांकि अभी कोर्ट में साबित नहीं हुआ गुनहगार है या नहीं है। अब होता क्या, जैसी ही मिलती है उसके बाद आरोप जैसे सामने निकल कर आते हैं, उसके बाद कई सारे सामने से निकल कर आते हैं बीजेपी के नेता और जम के टारगेट करते हैं मतीन खान को और उसी के साथ इम्तियाज जलील को। इम्तियाज जलील को इतना टारगेट करते हैं उनके घर पे पुलिस तक भेज देते हैं। ही खान एकटी नाही तर तिच्याबरोबर तिची आई होती, तिची मावशी होती आणि तिला ज्यांनी सपोर्ट केला होता खऱ्या अर्थानं ते एमआयएम होतं। एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मागे सुद्धा त्या संदर्भामध्ये उघडपणे स्टेटमेंटही केले होते आणि एका अर्थानं पाठिंबा दर्शवला होता। मुंब्राचं प्रकरण असो, नाशिकचं असो, पुण्याचं असो, अनेक ठिकाणी एमआयएम या अशा प्रकारच्या त्यांच्या ज्या गतिविधी ज्याला म्हणता येईल त्या वाढवण्याचा प्रयत्न करतायत। धर्मांतर करणे, मुलींना फसवणे, हे सगळे प्रकार या एमआयएमच्या महाशयाच्या नेतृत्वात होतात। म्हणून ही जी खान जी मुलगी आहे किंवा ही बाई आहे, ही एक मोहरा आहे, छोटासा मोहरा आहे। असे अनेक त्यांचा नेटवर्क महाराष्ट्रभर त्यांचं जाळं हे पसरलेलं आहे। चलो चलो आले भेटले विजय मला सांगितलं। हाँ, आपने वीडियो देख ही लाऊंगा। लेकिन अब होता क्या, इम्तियाज जलील का इंटरव्यू ले जाता है और इम्तियाज जलील करारा रिप्लाई देते हैं और किस तरह से करारा रिप्लाई देते हैं और सब जितने भी आरोप लगाए गए थे उसका वो क्या बोलते नजर आ रहे हैं। आप सबसे पहले ये वीडियो देख लीजिए। आता तुम्हाला दिसलं की भाई एक मुलगी कुठेतरी आमच्या शहरामध्ये सापडली तर थेट संबंध इम्तियाज जलीलचा आहे। मग पोलीस काय करत आहे? पोलिसांना समय द्या ना। आणि आम्हाला पोलिसांना जे प्रश्न विचारायचे आहे ते मला विचारतील ना। आता दुर्दैवाने अब ये हो गया है कि किसी के ऊपर आरोप हो गया तो इस देश का मीडिया तय करेगा, आप लोग तय करेंगे। सुनिए मेरी बात, आप मेरी बात सुनिए। मैंने आपकी सबकी पत्रकारिता मैंने भी देखा है, मैं भी पत्रकार रहा हूं। तो आप मुझे ये बताने की कोशिश मत करिएगा कि मीडिया ट्रायल इस केस के अंदर भी कैसा चल रहा है करके। इसमें मीडिया के अंदर ये हो गया है कि आरोप हो गया है तो बस फांसी के ऊपर लटका डालो करके। उसमें आप अगर समझ लीजिएगा, पुलिस को मुझसे कुछ पूछना है तो पुलिस पूछेगी, लेकिन आपको मुझसे कुछ नहीं मिल रहा है तो आलतू फालतू लोगों के पास जाके है तो आप माइक घुसड़ रहे हैं उनके मुंह में और कह रहे हैं कि साहब ये ऐसा ऐसा इसने बोला है, उसने बोला है। पत्रकार परिषद घेतली आणि त्यात तुमच्यावर आरोप केले। कोण आहे ते? ते कोण आहे? शहराचा त्यांनी तुमच्यावर आरोप केले। ते नेते आहेत, तुम्ही पण नेते आहेत आणि नाही नाही काम आहे साहेब मग विचारायचं। नाही विशाल साहेब जरा ऐका, जरा ऐका। ते काय इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आहे? आमचा तो प्रश्नच नाही आहे। तुम्ही मला माझ्याकडे येण्याच्या ऐवजी तुम्ही पोलीस मला काय यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, ते गुन्हा दाखल झालेला आहे। ठीक आहे ना, मग काय करायचं? ऐका प्रश्न असा आहे की इम्तियाज जलील यांचे नगरसेवक म्हणजे त्यांचे प्रदेशाध्यक्ष आहात म्हणून तुमचे नगरसेवक मतीन यांचा तपास करून नोटीस देऊन चौकशी करून त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। काय करायचं? आणि त्या प्रकारात तुमचं काय म्हणणं आहे? पोलिसांचा असं संशय आहे की त्यांचा तुमच्याशी तुमच्या नगरसेवकाशी बघा, संबंध आहे। जे प्रश्न पोलिसांना मला विचारायचे आहे ते मला विचारतील ना। ते एका पालकमंत्र्याच्या मार्फत मी विचारणार आहे का? किंवा पालकमंत्री याच्या पोलिसांची वर्दी घालून बसलेले आहे तिथे की ते सगळं निर्णय घेणार आहे? म्हणजे पोलीस ही आम्ही, अदालत भी आम्ही, निर्णय ही आम्ही देणार आहे करके पालकमंत्री राजनीती करत असेल तर मला काय देणं घेणं? मला 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 हे आहे तो गुन्हा दाखल झालेला आहे तो चुकीचा आहे का? नाही, मी काय कशाला मी बोललो बोललो काय काय? म्हणणं आहे? मूळ आरोप असा आहे, मॅम सोबत असा संबंध जोडला जातोय की तुमचा एक नगरसेवक ज्या महिलेवर आरोप आहे त्या महिलेला आपल्या शहरात आणतो,
तिला स्वतःच्या खरेदी केलेल्या घरात लपवून ठेवतो आणि अशा पद्धतीने एका आरोपीला लपवण्याचा त्याच्यावर गुन्हा आहे आणि तो तुमच्या पक्षाचा नगरसेवक आहे आणि म्हणून एमआयएमचा संबंध आहे मी आपले आणि म्हणून तुमच्यावर आरोप होत आहे असं आम्हाला कळलं. मी आपल्या ज्येष्ठ पत्रकारांना एक प्रश्न विचारतो. खूप दिवसापासून हे सुरू आहे प्रकरण. या मुलीच्या नावाने NBW निघालेला आहे का? नॉन बेलेबल वॉरंट. एक सेकंड, मतलब लुकआउट नोटीस निघालेली आहे का त्याच्या नावाने? आतापर्यंत काय आहे? फक्त आरोप आहे ना? फक्त आरोप आहे का नाही आहे? म्हणजे इतकं गंभीर असलं असतं की तिने काही मर्डर केली असती, तिला काही टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज मध्ये ऍक्ट होतं, त्याचा काही संबंध होतो, तर पोलिसांनी स्वतः NBW रिलीज केलं असतं. पोलिसांनी स्वतः एक लुकआउट नोटीस जारी केलं असतं. एक FIR मध्ये तिचं नाव आलेलं आहे आणि त्या FIR मध्ये कम्युनल हेट्रेड, हर्टिंग रिलिजियस सेंटिमेंट्स हे आरोप तिच्यावर आहे. पण असा प्रकारे एक चित्र प्रस्तुत करण्यात येत आहे की मानो जसं तिने काही खूप मोठी डकैती केलेली आहे, खूप साऱ्या लोकांची हत्या केलेली आहे, किंवा त्याला तिचं काही आतंकी हे आहे रोल. आपण कमीत कमी FIR वाचून मला प्रश्न विचारले तर मी त्याचं उत्तर देणार. तुम्ही फार मग तुम्ही स्पष्ट हाँ, तो आपने इम्तियाज जलील का वीडियो देख ही लिया कि इम्तियाज जलील ने किस तरह से सारे आरोपों का जवाब दिया. अब आप मुझे कमेंट करके बताइए इस पर आपका क्या बोलना है, और इसी के साथ इस वीडियो को ज़रूर शेयर करें, ज़रूर फैलाएं ताकि लोगों तक ये वाली इन्फॉर्मेशन पहुंचे.